तर चला आज मटनची रेसिपी बघूया. त्यासाठी लागणारं साहित्य: खोबरं, अद्रक, लसूण, टोमॅटो आणि कोथिंबीर. खोबरं कोथिंबीरची पेस्ट करून घ्यायची आहे, म्हणजे ते उकडीमध्ये कुटून घ्यायचं आहे. आपल्याकडे उकडी असेल तर, नसेल तर मग मिक्सरमध्ये तुम्ही कुटू शकता. आणि अख्खे मसाले असतात ते पण कुटून घ्यायचे आहे. तर चला आपण पहिलं कांदा टोमॅटो भाजून घेऊयात. मग त्याच्यामध्ये खोबरं आणि कोथिंबीर वाटून घेतलेलं ते वाटण घालूयात आणि त्याच्यामध्ये अख्खा मसाला जो वाटून घेतला आहे तो घालूयात आणि ते भाजून घेऊयात. ते भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये धुतलेलं मटण ते टाकूयात. ते मटण आता आपल्याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये. त्याच्यामध्ये लगेच पाणी नाही ओतायचं, पाणी आपण लास्टला ओतणार आहोत. पहिलं बिना पाण्यामध्ये आपल्याला मटण फ्राय करून घ्यायचं आहे. तर चला बघूया पुढं रेसिपी कशी होते ते. तर कोथिंबीर आपण त्याच्यामध्ये जास्त कुटून घालायची आहे खोबऱ्यासोबत. त्याच्याने काय होतं, मटणला चांगली चव येते. तर मिक्सरमध्ये आपण करत असतो पेस्ट, पण मिक्सरमध्ये न करता उकळीमध्ये केल्यानंतर अधिक 10 पटीने चव चांगली होते. आणि आता ह्याच्यामध्ये मटण मसाला घालूयात वरून. त्याच्यामध्ये 2 चमचे मटण मसाला घालूया, मीठ घालूयात चवीनुसार, हळद घालूयात. तसे हे सर्व घालून झाल्यानंतर आता परत एकदा एकजीव करून घ्यायचा आहे. त्याला सारखं सारखं हलवत राहायचं आहे. हलवण्याने काय होतं, सगळीकडून मटण असं फ्राय केलं जातं. तर मटणला साधारण टोपामध्ये करायचं म्हणलं तर 1 तासभर आपल्याला लागतं. झाकण लावून पाणी टाकून आपल्याला ते मटण शिजवून घ्यायचं आहे. मटण म्हणलं तर जरा जास्तच वेळ लागतो. तर इकडं बघा असा रस्सा झणझणीत करून घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये चटणी वगैरे टाकायची आहे. तर आपली मटणची रेसिपी तयार आहे. नक्की करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि अशा नवनवीन रेसिपीसाठी